मंगळी चतुर्थी आहे, अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वाची तिथी आहे। गणपती बाप्पा हे आपल्या सगळ्यांना शीघ्र पावणारे देवता आहे। ते आपल्याला भरपूर सुख देता, आपल्या आयुष्यातले दुःख हिरवून घेता। फक्त बाप्पांना त्यांची केलेली साधी भोळी सेवा जी आहे ती अपेक्षित असते आपल्याकडून। मग तुम्ही बघा, तुम्ही 2-2 तास सेवा करताय की तुम्ही 5 मिनिटं सेवा करताय, यापेक्षा तुम्ही किती मन लावून बाप्पांची सेवा करतायत हे जास्त महत्त्वाचं आहे। तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हा जो मंगळवार आहे तर त्या दिवशी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी। तर बघा, अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपल्याला बाप्पांची कशी सेवा करायची आहे की जेणेकरून आपल्याला बाप्पांचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कसलीही कमी पडणार नाही। बाप्पांचा कृपाशीर्वाद नेहमी आपल्या डोक्यावर असेल। तर बघा, अंगारक योग म्हणजे नक्की काय असतो, तर गणपती बाप्पांनी अंगारक म्हणजे मंगळदेव यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला होता की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी तिथी येईल तर ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखलं जाईल। म्हणून या चतुर्थीला, मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी म्हटलं जातं आणि त्या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजनाचं खूप महत्त्व आहे। वर्षभर दर महिन्याला चतुर्थी येत असते बघा, संकष्टी चतुर्थी आणि विनायक चतुर्थी 2 येत असतात। तर प्रत्येक महिन्याची चतुर्थी आपल्या सगळ्यांना करणं शक्यच आहे असं नाही आहे, पण जर तुम्ही वर्षातल्या फक्त अंगारकी चतुर्थी केल्या, संकष्टी चतुर्थी, अंगारकी संकष्टी चतुर्थी, तरी पण वर्षभरामध्ये जेवढ्या विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी येतात ते केल्याचं पुण्य तुम्हाला मिळू शकतं। तर त्याच्यामुळे नक्की या मंगळवारच्या दिवशी मी तुम्हाला सांगते तशी बाप्पांची सेवा करा। ही चतुर्थी कशी साजरी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला सांगते। कोणत्याही प्रकारच्या आपल्या आयुष्यातल्या अडचणी आहेत त्या संपून जातात, जीवनामध्ये आपल्याला सुख शांती मिळते। आणि गणपती बाप्पा बघा, हे बुद्धीचे सुद्धा देवता आहेत, तर त्याच्यामुळे आपल्या मुलांकडून सुद्धा तुम्ही काही सेवा करून घ्या। चतुर्थी तिथीच्या दिवशी मुलांकडून तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणूनच घ्या, खूप महत्त्वाचं आहे। गणपती अथर्व शीर्ष म्हटल्यामुळे जे मुलं हट्टी आहे, तापट आहे, चिडचिडे आहे, तर त्यांचा तो हट्टीपणा, विचित्र वागण्याचा जो काही त्यांचं अंगामध्ये विचित्र गुण असतात तर ते दूर जातात। तर बघा, संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी आलेली आहे, तर त्याच्यामुळे या चतुर्थीला खरंच खूप महत्त्व आहे। त्यामुळे महिलांना सगळ्यांना, महिला पुरुष सगळ्यांना मी सांगते, हात जोडून विनंती करते, ही चतुर्थी वाया न जाऊ देता तुम्ही साजरी करा। आता काय करायचं आहे चतुर्थी तिथीला, तर सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण घरामध्ये बघा, आपल्या देवघरातले देव जे आहेत तर त्यांची आपण आंघोळ करतो, देवपूजा करतो। तर तेव्हा गणपती बाप्पांची पूजा करताना तुम्हाला 11 वेळेस पाण्याने, त्याच्यानंतर 11 वेळेस दुधाने किंवा पंचामृताने आणि परत 11 वेळेस पाण्याने तुम्ही साईडला अथर्व शीर्ष लावून द्या किंवा ओम गंग गणपते नमः, गणपतीचे कुठले तरी मंत्र स्तोत्र तुम्ही यूट्यूबवर लावून द्या आणि तुम्ही जप करा, अभिषेक करा सगळ्यात पहिले गणपतीच्या मूर्तीचा। 11 वेळेस पाण्याने, 11 वेळेस पंचामृत। पंचामृत म्हणजे बघा, दूध, तूप, साखर, मध आणि दही याचं आपण पंचामृत बनवत असतो। आता हे झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून जागेवरच देवघरामध्ये ठेवायची आहे। गणपती बाप्पांना त्याच्यानंतर शेंदूर, दुर्वा, फुलं, तांदूळ, फळे, जानवं या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहे आणि त्यांच्या आवडीचं जास्वंदाचं फूल बाप्पांना अर्पण करायचं आहे। धूप, दीप या सगळ्या गोष्टी तुम्हाला, धूप आणि दिवा जो आहे तो तुम्हाला आधीच लावून घ्यायचा आहे। ओम गंग गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेस जप करायचा आहे। आणि बघा, संकष्टी चतुर्थीला मी नेहमी सांगते, उपवासाला शक्यतो साबुदाणे, भगर या गोष्टी खाणं टाळा। उपवास मनापासून करायचा आहे। तुम्ही दूध प्या, फळे खा, कॉफी वगैरे हे पण तुम्ही खाऊ नका। ज्यूस पण, फळांचा ज्यूस तुम्ही करत असाल तर बाहेर जे ज्यूस मिळतं त्याच्यामध्ये माहिती नाही, कधी कधी त्याच्यात फ्लेवर्स ॲड केले जातात। तर तुम्ही घरी तुम्ही ॲपल ज्यूस वगैरे, आता समजा असं त्याच्यामध्ये दूध वगैरे ॲड करून तसं तुम्ही ज्यूस बनवा, फळांचा रस, ऊसाचा रस वगैरे हे तुम्ही पिऊ शकतात। पण शक्यतो जे आपण साबुदाणे वगैरे म्हणतो ते खाणं तुम्ही टाळत जा, नाही तर एका साईडला आपण एवढं मन लावून करतोय पण आपल्याला माहितीच नाही की या गोष्टी उपवासाला चालत नाही, असं व्हायला नको। राजगिऱ्याचे लाडू वगैरे हे पण तुम्ही खाऊ शकता। आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना बघा, तुम्ही मनापासून हात जोडून प्रार्थना करा की हे गणपती बाप्पा, माझ्या आयुष्यामध्ये मला सगळ्या प्रकारचं सुख मिळू दे, मी मनापासून तुमची सेवा करत आहे। जे काही तुमच्या मनामध्ये आहे ना ते अगदी मनापासून सांगा आणि मनापासून करण्याला जास्त महत्त्व आहे। कारण बघा, कोणी सांगितलं म्हणून उगाचच आपल्याला मनामध्ये काही भाव नाही आणि आपण देवपूजा करतो याला काही अर्थ नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, या दिवशी बघा, तुम्हाला गणपती बाप्पांना मोदक, बुंदीचे लाडू, गुळ खोबरं, फळं यांचा तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे। आणि गणपती बाप्पा बघा, खरंच ते अतिशय म्हणजे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे देवता आहे। ते लवकर पावतात, त्यांची जर मनापासून आपण सेवा केली ना तर ते लवकर पावतात। आणि बघा, देवपूजा वगैरे झाल्यानंतर गणपती
गणपती प्रत्येक तुम्ही लक्षात ठेवा, कुठलं पण व्रत करता, काही करता, तर ते व्रत पूजा झाल्यानंतर आपल्याला त्या देवाकडे माफी मागायची आहे की माझ्या पूजेमध्ये, माझ्या या सेवेमध्ये, मी जे हे काही व्रत करते, सेवा करते, त्याच्यामध्ये काही चूक झाली असेल तर मला माफी असावी. म्हणजे क्षमा प्रार्थना आपण जे म्हणतो तर ते आपल्याला मागायचं आहे आणि पूर्ण साष्टांग दंडवत घालून आपल्याला बाप्पांना नमस्कार करायचा आहे. तसंच या दिवशी गरजूंना दान करा. 1 रुपया दान करा, 5 रुपयाचा पाववडा घेऊन द्या, चप्पल दान करा. त्याच्यानंतर बघा, गाईला पोळी खायला द्या, कुत्र्याला, मुक्या जनावरांना तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही खायला द्या, काहीही करा, पण गरजूंना या दिवशी दान करा. अन्नदान, वस्त्रदान याला तर खूप महत्त्व आहे. आणि आता बघा, पावसाळ्याचे दिवस आहे, तुम्ही एखाद्या गरीबाला छत्री दान केली तरी सुद्धा चालेल, त्यांना राहायला घर नसतं, तर ते निदान आपण छत्री दिली तर त्याचा काहीतरी त्यांना उपयोग होईल. तर अशी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने हा दिवस जो आहे हा साजरा करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही चतुर्थीचं व्रत करताय तर बघा, कॅलेंडरवर इथे साईडला कालनिर्णय असेल. आता हे तर मी स्वामी समर्थांचंच कॅलेंडर सगळं फॉलो करते, याच्यात जे आहे ते कालनिर्णय वगैरे बाकीच्या इतर मराठी कॅलेंडरवर पण साईडला त्या महिन्याच्या चतुर्थीचा, चंद्रोदयचा कोणत्या शहरामध्ये काय टायमिंग आहे हे दिलेलं असतं. आता फॉर एक्झाम्पल मी नाशिकला राहते, तर इथे नाशिक शहराचा चंद्रोदयाचा टायमिंग त्या दिवशी दिलेला आहे 10:25, म्हणजे जवळपास रात्री 10:30 वाजता. तर तुम्ही जेव्हा चतुर्थीचं व्रत करता, दर महिन्याची पण चतुर्थी तुम्ही करत असाल तर चंद्रोदयाचं टायमिंग पाळणं तुम्हाला शक्य असेल तरच करा, तरच ते व्रत लागू पडतं. पण आता समजा तुम्ही बाकी चतुर्थी नाही करत आहे, तुम्ही अंगारकच ही चतुर्थीच करणार आहे, मंगळी जी येणार आहे त्या दिवशी, तर पाळाच पाळा. चंद्रोदयाचा टायमिंग तुम्ही प्लीज पाळा. एक दिवशी थोडं उशिरा वगैरे जेवलं, भलेही तुम्ही संध्याकाळी परत फलाहार घ्या, दूध प्या, काहीतरी तुम्ही उपवासाचा पदार्थ खा, पण चतुर्थी जी आहे ती संध्याकाळी चंद्रोदयाचा टायमिंग झाल्यानंतर. म्हणजे बघा, आता नाशिक शहरामध्ये रात्री 10:25 चंद्रोदयाचा टायमिंग दिला आहे. पावसाळ्याचे दिवस आहे, चंद्र समजा आलाच नाही तर काय करायचं? चंद्रोदयाचा टायमिंग आहे ना 10:25, तर तेव्हा बाप्पांना नैवेद्य दाखवायचा, काहीतरी नमस्कार करायचा, परत बाप्पांची पूजा करायची फूल वगैरे वाहून, आणि त्याच्यानंतर फक्त आकाशाकडे बघून आपल्याला चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, चंद्राला नमस्कार करायचा आहे. चंद्र दिसला अतिउत्तम, नाही दिसला तरी आकाशाकडे बघून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाप्पांची आरती करून उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तर बघा, अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे. दरवेळेस तुम्ही अशीच साजरी करत जा. आणि बरेचसे उपाय मी यावेळेस म्हणजे बघा, चतुर्थीला कुठले कुठले उपाय करता येतात ही माहिती मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते, तर नक्की करा. बघा, या व्रतामुळे आपल्याकडून कळत नकळतपणे काही चुका झाल्या असतील. माणूस आहे आपण कधी 100% बरोबर असूच असं नाही. कोणता पण माणूस 100% परफेक्ट कधीच नसतो. आपल्याकडून कळत नकळतपणे काही चुका होतात, कोणाचा अपमान केला जातो, कोणाला वाईट बोललं जातं, कोणाचं मन दुखावलं जातं, काही चुका होतात. तर हे पाप जे आहे तर त्याचं ते नाश होतात. कोणाचं लग्न जमत नसेल तर लग्न जमतात. संतान प्राप्ती, मूलबाळ होत नसेल तर अंगारकी संकष्टी चतुर्थीला सांगितल्याप्रमाणे बाप्पांची सेवा करा. त्याच्यानंतर तुम्हाला कुटुंबामध्ये काही कलह आहे, नवरा बायकोचे भांडणं, इतर काही तुमचे भाऊबंदकीतले भांडणं हे जर असतील तर तरीसुद्धा तुम्ही हे व्रत करा, तुम्हाला 100% फायदा होईल. परीक्षेत सुद्धा, मुलांच्या परीक्षेमध्ये कसलं यश मिळवायचं आहे, मुलांसाठी काही सेवा, कुठल्याही प्रकारचे संकट दुःख काही असू द्या, हे अंगारकी संकष्टी चतुर्थीचं जर तुम्ही व्रत केले तर सगळ्या बाजूने तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या दूर पळून जातील आणि भरपूर आनंद सुख जे आहे ते तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे बाप्पांची मंगळवारी श्री गणेशांची उपासना केल्यामुळे तुमच्या जीवनातले सगळे अडथळे दूर होतात, समस्या दूर होतात. आणि ही तिथी खरंच खूप महत्त्वाची आहे. पुरुष, स्त्री, महिला, लहान मुलं कोणीही करू शकतं. असं काही नाही की याने नाही करायचं, त्याने नाही करायचं. फक्त ज्यांना मासिक धर्म वगैरे आहे तर ते बाप्पांना हात नाही लावू शकत, पण उपवास करू शकतात, लांबूनच बाप्पांचा नमस्कार करू शकतात बाप्पांना, आणि मनामध्ये नामजप तर आपण करू शकतो. यूट्यूबवर अथर्वशीर्ष ऐका, गणपती स्तोत्र ऐका, या सगळ्याचे खूप फायदे आहे. तर सांगितल्याप्रमाणे नक्की या दिवशी बाप्पांची सेवा तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते. तर व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.